तर मी मुळ्याची भाजी गच्चून आणली होती, ती धुवून चिरून घेतली. तर त्यासाठी साहित्य काय घेतले, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि मीठ हे मिक्सरमध्ये टाकून बारीक करणार आहे. तर मिरच्या मी 2च घेतल्यात, तिखट नको म्हणून. शेंगदाणे हे आता वाटून झालेलं आहे. हे बघा, तेल गरम करायला ठेवले, त्यात मी थोडीशी मोहरी टाकते. मोहरी चांगली तडतडली, हिंग टाकते आणि वाटण जे घेतले ना करून, ते वाटण टाकून घेते. वाटण चांगलं असं हलवते मी. चिरलेली मुळ्याची भाजी टाकते. झटपट आपली मुळ्याची भाजी तयार. आता मी मुळ्याची भाजी झाकून ठेवते आणि 2 मिनिटांनंतर आपण बघू तयार कशी झाली. आता बघा, तयार झाली आपली मुळ्याची भाजी. तर आता मी ताटात वाढून घेते. ची भाजी, दोडक्याची भाजी, मुळ्याची भाजी, कढीपत्त्याची चटणी, सॅलेड आणि तिळाचे पराठे.